काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिवसेंदिवस उन्हाची दाहकता ही चांगलीच वाढत चालली। अगदी 10 वाजेपासूनच कडक उन्हाच्या झळया जाणवू लागलेल्या आहेत। अशातच भर उन्हात रस्त्याने पायी जाणाऱ्या तहानलेल्या नागरिकांसाठी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने एक सामाजिक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला। रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्यातर्फे सातपूर परिसरातील प्रत्येक बस स्टॉपवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आलेली आहे। सातपूर यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष गोकुळ निगळ यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आहे। चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेच्या दिवशी समाधान भाऊ देवरे उपमहानगर प्रमुख शिवसेना रायगड प्रतिष्ठान हे दरवर्षाप्रमाणे पाणपोईचं उद्घाटन गोकुळ भाऊ निगळ यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांची क्षुधा म्हणजे पाण्याची तहान ही भागणार आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की भाऊला गोकुळ भाऊ हे निगळ उद्घाटनाने मिळाले। त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचं पण हार्दिक स्वागत करतो आणि 9 वर्षामध्ये दोघांना त्यांच्या राजकीय इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात असं भगवंताकडे आम्ही प्रार्थना करतो। धन्यवाद गुरु सादर करू। धन्यवाद। सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो, तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नाशिक शहरातील आमचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आणि रोज एक नवीन असा उपक्रम साजरा करणारे आमचे मोठे बंधू श्री समाधान भाऊ देवरे यांनी आज गुढीपाडव्याचं आणि नवीन वर्षाचे औचित्य साधलं आणि आज नाशिक आपल्या अशोकनगरमध्ये 4 पाणपोई ओपनिंग केल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच गोकुळ भाऊ निगळ असेल त्यांची पण गुढीपाडवा यात्रा उत्सवाच्या समितीच्या अध्यक्ष निवड झाली, त्याबद्दल त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना बोलवून घेतलं आणि आज त्यांच्या हातूनची रिबीन कापून घेतली, त्याबद्दल मी त्यांचे म्हणून आभार मानतो। तसेच आज संध्याकाळी सातपूर गावाच्या वतीनं जे 12 गाड्यांचं पूजन करून जे गाड्यांचा कार्यक्रम होत आहे, तरी मी सर्व पंचायतीतील लोकांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावावी। धन्यवाद। आमचे महाराष्ट्र शांताराम मुलीगर, सुनील भाऊ मौले, तसेच आमचे अमर शेटकाळे आणि यावर्षी जे काही आमच्या 12 गाड्याचा जो मान असतो त्याचे सदस्य समाधान भाऊ देवरे उपस्थित सर्व मला प्रथम हिंदू नववर्ष पाडव्याच्या मी खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी आत्ताच पाणपोईचं आमच्या हस्ते उद्घाटन झालं। प्रत्येक वर्षी समाधान भाऊ अशा या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणपोया उभारतात आणि खरोखर त्याची खूप गरज भासते। मी गेल्या 3-4 वर्षापासून बघतोय की समाधान भाऊचं काम कुठलाही नगरसेवक नसत असं काम समाधान भाऊचं या भागात चालू असतं। कोविड असू, स्वच्छता मोहीम असू, कुठलंही काम असू, त्यांची स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे, कुठल्याही कामाला ते तत्पर धावतात आणि खरोखर खूप चांगलं काम त्यांचं या भागात चालू असतं। मी त्यांना पुढील त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि असंच काम त्यांचं इथून पुढे होत राहो। आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाणपोईच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शांताराम निगळ, सुनील मौले, अमरसिंह काळे, जोशी गुरुजी, दत्तात्रय उशीर, योगेश शिंदे, सागर बादी, प्रेम देवरे, मनीष मोरे, बाळासाहेब निकम, कवडे महाराज आदी ज्येष्ठ नागरिकांची देखील खास उपस्थिती होती। दरम्यान समाधान देवरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।